बल्ली मारान के मोहल्ले की वो पेचीदा दलीलों सी गलियां, सामने टाल की नुक्कड़ पे बटेरों के कसीदे, गुड़गुड़ाती हुई पान की पीकों से वो दाद, वो वाह वाह, चंद दरवाजों पर लटके हुए बोसीदा से कुछ टाट के पर्दे, एक बकरी के ममियाने की आवाज और धुंधलाई हुई शाम के बेनूर अंधेरे। ऐसे दीवारों से मुंह जोड़ के चलते हैं यहाँ, चूड़ी वाला के कटरे की बड़ी बी जैसे, अपनी बुझती हुई आंखों से दरवाजे टटोले। इसी बेनूर अंधेरी सी गली कासिम से एक तरतीब चरागों की शुरू होती है। एक पुराने सुखन का सफा खुलता है, असदुल्ला खां गालिब का पता मिलता है। असद आणि गालिब या टोपण नावाने उर्दू आणि फारसी भाषेत शायरी करणारे मिर्झा असदुल्ला बेग खान. आग्र्यात जन्मलेल्या असदला आपल्या वडिलांचा सहवास फारसा लाभलाच नाही. केवळ 5 वर्षाचा असतानाच राजस्थानातील एका युद्धात त्याचे वडील मारले गेले आणि मग धाकट्या काकांनीच त्यांचा सांभाळ केला. शायरीची प्रचंड आवड असणाऱ्या असदनी वयाच्या 11व्या वर्षीच शायरी करायला सुरुवात केली होती. लहानपणापासून उर्दूची सवय असली तरी त्यांना स्वतःला फारसी भाषा फार आवडायची. सुरुवातीच्या काळात असद म्हणजे सिंह या टोपण नावाने काव्यरचना करणाऱ्या असदुल्ला खान यांनी नंतर गालिब म्हणजे विजेता, वर्चस्व दाखवणारा अशा अर्थाचा तखल्लुस म्हणजे टोपण नाव निवडलं. गालिब आग्र्याहून दिल्लीला आले आणि हळूहळू त्यांची शायरी प्रसिद्ध आणि लोकप्रिय होऊ लागली आणि त्यांना मुघलांचा अखेरचा बादशहा बहादूरशाह जफर यांच्या दरबारात स्थान मिळालं. त्या काळी जौक हे त्यांचे समकालीन शायर होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धा चाले, पण एकमेकांचं मोठेपण मात्र दोघेही मान्य करत. बादशहाने गालिबना मिर्झा नौशा हा सन्मान दिल्यामुळे आता गालिब स्वतःच्या नावापुढे मिर्झा ही खिताबत लावू लागले. जरी बादशहाची मर्जी असली तरी सन्मान तसेच शायरीला लोकप्रियता मिळाली तरी गालिब हे आर्थिक बाजूने कमकुवतच राहिले. मुघल साम्राज्याचा अस्त आणि ब्रिटिशांचे उगवते वर्चस्व यामुळे त्यांना खूप प्रयत्न करून कोर्टाचे दरवाजे ठोठावून देखील पेन्शन मिळाली नाही. तशातच दारू आणि जुगाराचे व्यसन यामुळे गालिब अक्षरशः कफल्लक झाले. त्यांच्या कौटुंबिक आघाडीवर सुद्धा त्यांचे सगळे काही आलबेल नव्हते. उमराव बेगम या त्यांच्या पत्नी. या जोडीला एकूण 7 मुलं झाली, पण दुर्दैवाने ती सर्व मुलं लहान असतानाच अल्लाला प्यारी झाली. वैफल्यग्रस्त गालिब आपल्या आयुष्याला एक कैदखाना मानू लागले आणि यामुळे त्यांचा व्यसनाकडे ओढा वाढला. अतिशय खडतर आणि हलाखीच्या परिस्थितीत आयुष्याची लढाई करत असतानाच वयाच्या 71व्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे गालिब मरण पावले. पण आजही त्यांची शायरी ताजी आणि जिवंत आहे. है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज़े बयां और. ये मर के हम जो रुसवा हुए क्यों न गर के दरिया, न कहीं जनाजा उठता न कहीं मजार होता.